कोर्टातनं निर्णय झाला आणि त्याची अंमलबजावणी चालू वर्ष होणार आहे. त्यामुळे आता साखर उतारा कुठल्या कुठल्या कारखान्यांचा किती आलेला आहे आणि त्याच्यावर एफआरपी किती बसणार आहे या बाबतीतलं एक 15-3 आठवड्यात सगळं आपल्या जिल्ह्यातलं डॉक्युमेंट सगळं तयार होईल आणि त्याच्यानंतर आपण साधारण 31 ऑगस्ट पर्यंत सगळ्या साखर कारखान्यांना आज शेतकऱ्यांना कुठल्या साखर कारखान्यात भैरवनाथ शुगरचा काय दर बसणार आहे चालू वर्षीच्या गाळपाला, सहकार महर्षीचा काय दर बसणार आहे, शंकरनगर साखर कारखान्याचा काय बसणार आहे, विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचा काय दर बसणार आहे किंवा परीक्षार्थांचा भीमा साखर कारखान्याचा काय एफआरपीचा दर बसणार आहे, या सगळ्याचा लेखाजोखा साधारण एक महिनाभरात सगळ्यांच्या समोर येणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला किती कारखाना दर देणार आहे त्याचे आजच आपल्याला या शेतकऱ्यां बांधवांना काहीतरी आपल्या पिकाची हमी म्हणून तुम्हाला तो दर काढणार आहे. त्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना कारखान्यांना ऊस घालावं लागतील. पुढच्या वर्षी जवळजवळ आपल्या जिल्ह्यात 400 ते 450 कोटी रुपये थकीत राहणार आहे. बरेचसे साखर कारखाने आजारी पडलेले आहेत. त्याची कारणं तर एवढी प्रचंड आहे की मी त्याच्यातलं बघितलं सगळ्या गोष्टी की सगळ्या साखर कारखानदारींचं म्हणजे 400 जर माणसं लागत असली तर 2-2 हजार लोक त्यांनी घेतलेले आहेत. त्यांचा जर पगार बघितला त्या सगळ्या कारखान्याच्या चिडबाई पासून ते एमडी पर्यंत जर सगळं बघितलं तर हे पैसे कुणाचे आहेत? आपलेच पैसे आहेत. ह्याच्यावर कुणी सुद्धा बघायला तयार नाही. जिथं 300 कामगारांची आवश्यकता आहे तिथं 2000 कामगार घेतलेले आहेत. 2000 कामगारांची त्या कारखान्याला आवश्यकता नाही. कशासाठी घेतलेलं आहे? ह्याच्यातून कारखानदारीतून राजकारण ही प्रत्येकाचा चाललेला सध्याचा खेळ आहे की प्रत्येक गावातनं 22 माणसं आपल्या माध्यमातून तुमच्या कोणाच्या तरी माध्यमातून कुणीतरी XYZ लावलेली येते आणि ती माणसं आपली कायमची राहावी ती हीच प्रत्येकाची भूमिका आहे. आणि ह्या पद्धतीनं राजकीय वळण लागलं ह्या सगळ्या कारखानदारीला. त्यामुळे वरचीवर ऊस उत्पादक शेतकरी हा फायद्यात पडण्याऐवजी तोट्यात चाललेला आहे. त्याची कारण हे त्याला सुद्धा आपल्याला पुढे भविष्यात उठाव करावा लागणार आहे. म्हणून ज्या वेळेस कुठं आम्ही जिथं कुठं भांडत असू त्यावेळेस आपण थोडस राजकीय विरहित जर सगळेजण एकत्रित झालो तर पुढं ऊस धंद्यात सुद्धा चांगले पैसे आहेत. साखरेला दर चांगला वाढलेला. आज मला वाटतं 39 रुपये साखर आहे. या साखरेचा आज एवढा मोठा दर असताना सुद्धा आपल्याला 2700 आणि 28 रुपये दर घ्यावा लागतोय. 1000 रुपयाची तफावत आहे. आणि सांगली कोल्हापूरमध्ये ना आपल्यात 500 रुपये आजच्या घरीला 500 रुपये आपल्याला कमी आहे. तिथं 3200-3300 रुपयाची एफआरपी निघाली. आपल्याकडे आज 2700-2800 रुपये आपल्याला सगळ्यांनी दिलेला आहे. म्हणजे 500 रुपये आज आपल्याला कमी मिळालेला आहे. यामुळं आपल्याला इथून पुढे जिल्ह्यात सुद्धा कारखानदारांच्या विरोधात आपल्याला चांगला आवाज उठवावा लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना थोडस युवा शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःचा स्वाभिमान जागृत ठेवला पाहिजे की आपल्या प्रपंचाला कोणीही पैसे रुपये आणून देत नाही. आपल्याला स्वतःला कष्ट करून आपल्याच रानातल्या ऊसातनं टनेज मधनं आलेलं बिल आहे त्या बिलातनच आपण पोरांची शिक्षण करतोय, घरातलं दवाखाना करतोय. काय तुम्हाला चैनीच्या वस्तू घ्यायच्या असल्या तर आपण त्या ऊस बिलावर घेतोय. पण गावात मोटरसायकलवर जाऊन आपण टपरीवर बसलो किंवा मंदिरात बसलो किंवा चावडीवर गेलो तर आपण तालुक्याच्या गप्पा मारतोय आणि तालुक्याच्या राजकारणाविषयी प्रत्येकाला ती ओढ लागते. त्या बाबतीत सुद्धा युवा शेतकऱ्यांनी स्वाभिमान जागृत केला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी मिळून ऊस कारखानदारांच्या विरोधात आपल्याला कधीतरी पुढे भविष्यात मांडावं लागेल. ही भूमिका घेऊन सगळ्यांना तुम्हाला पुढे चालावं लागेल. मी कुठल्या राजकीय व्यासपीठावरनं मी तुम्हाला बोलायला आलेलं नाही. मी प्रत्यक्ष वस्तुस्थिती तुम्हाला सांगतोय. पुढं तर साखर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं सगळं हेराफेरीचं दिवस आहे तर सगळं. म्हणून थोडंसं सगळ्या शेतकऱ्यांनी सजग होणं काळाची गरज आहे. जिथं जिथं कुठं आवश्यकता असेल तिथं सगळ्यांनी मिळून आलं पाहिजे. राजकारण विरहित काम करायला जर सगळ्यांनी संघटित झालं, जनरेटात दिला तर साखर सुद्धा पुढे भविष्यात काहीतरी साखर कारखानदारीला चांगला दिवस आणत. त्यामुळे माझ्या आणखी एक डोक्यात मी तुम्हाला जाता जाता आणखी एक प्रस्ताव ठेवतोय की आज बघितलं गेल्या 5 वर्षात झालं सगळ्यांनी पीक कर्ज काढले असतील किंवा शेतीवरची कर्ज आहे ती आणि कधीतरी कर्ज माफ होणार आहे म्हणून सगळ्यांची माझ्या सहित तुमच्या सगळ्यांची कर्ज थकलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतंय की कर्जमाफी झाली पाहिजे. पण सरकारने इलेक्शन मध्ये आपल्याला आश्वासन दिलं, सरकार निवडून आलंय, पण गेले आता वर्षभराचा कालावधी बघितला आपण तर सरकारने अद्यापपर्यंत कर्जमाफीच्या बाबतीत विचारणा सुद्धा केलेली नाही किंवा त्यांनी काय कुठली गोष्ट आम्ही कर्जमाफीच्या बाबतीत काय पुढे निर्णय घेऊ असं सुद्धा हे केलेलं नाही.
त्यामुळं मला एक थोडासा आत्मविश्वास असा वाटायला लागलाय की आपणच ह्या कर्जमाफीचा जर मुद्दा घेऊन जर तालुकाभर जर फिरत राहिलो आणि तालुक्यातनं जर सगळा शेतकरी जर संघटित झाला तर आम्ही तसं सदाभाऊंच्या माध्यमातून ह्या सरकारमध्ये एक घटक पक्ष म्हणून आम्ही काम करतोय. ह्याच्यावर पुढं कुठेतरी सकारात्मक गोष्टी पुढे भविष्यात दिसून लागले ते असं मला वाटतंय. दिवाळीनंतर किंवा डिसेंबर जानेवारीमध्ये जे हिवाळी अधिवेशन आहे नागपूरला, त्या अधिवेशनात सरकार ह्याच्यावर निर्णय घेईल. पण त्याला खालून जनरेटात सगळ्या शेतकऱ्यांचा चांगला तयार झाला पाहिजे. बच्चू कडू साहेबांनी आंदोलन केलं, तुम्ही बघितलं सगळ्या तालुक्यात त्यांनी आंदोलन केलं. पण आज किती जरी केलं तरी ती विरोधी पक्षाच्या बाकावर असल्यामुळं सरकार कितपत विचारात घेतोय मला माहित नाही. पण आमच्या सरकारने जर आंदोलन करायला सुरुवात केली की आम्ही आज रोज सरकार बरोबर आहे, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही कायमस्वरूपी भांडणारे माणसं आहे. सदाभाऊंची सुद्धा हीच भूमिका असते. तुम्ही बघा सदाभाऊंची सगळी स्टेटमेंट बघा की शेतकरी प्रश्न सातत्याने मांडत राहायचं. कांद्याचा असू द्या, सोयाबीनचा असू द्या, ऊसाचा असू द्या, सारखे प्रश्न सदाभाऊंनी मांडलेले आहेत. आणि त्याच माध्यमातून आपल्याला थोडंसं कर्जमाफीविषयी ह्या महिनाभरात एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन उभा करावं लागतंय. आणि सरकारला जाग आणण्यासाठी सगळ्यांनी संघटित होऊन जर आपण सगळेजण जर त्या कर्जमाफीच्या दिंडीत जर सहभागी झाला तर बऱ्यापैकी कुठेतरी जनरेटा तयार होईल. आणि एक महिनाभरात ह्याचा कुठेतरी आपल्याला वर मंत्रालय स्तरावर पण ह्याचा मसुदा आपल्याला देता येईल. त्याच पद्धतीने आणखी एक दुसरी गोष्ट झालेली आहे की 2-4 प्रश्न पुढे भविष्यात काय तयार होणार आहेत ही सुद्धा तुम्हाला आता ही तुम्ही नदीचा काठचा भाग असल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की समांतर पाईपलाईन सोलापूरला एक नवीन तयार झाली. पहिली सोलापूरची पिण्याची पाण्याची पाईपलाईन आहे, दुसरी पण तयार झालेली आहे. त्यामुळं पुढच्या वर्षी नदीला जी खाली सोलापूरला जी पिण्याला पाणी जी सारखं वापरायला जायचं ती नदीतलं पाणी सोडायचं प्रमाण पुढच्या वर्षी नक्की कमी असणार आहे. पाऊस ह्या वर्षी लवकर झाल्यामुळं आपल्याला पाण्याची लय चणचण भासलेला आहे आणि नदीची सुद्धा चणचण भासलेली नाही. पण पुढे भविष्यात आपल्याला नदीला जर पाणी नाही सोडलं तर नदी काठ पूर्णपणे पुन्हा पाण्यासाठी आंदोलन उभा करावं लागेल. त्यासाठी पुढे आपल्याला आता जर सुरुवात केली की जशी कॅनलला आवर्तन आहे ते की बाबा तिथून कुठपर्यंत कॅनलला पाणी सोडलं जातंय, आवर्तनाचा दर्जा द्या, तसं नदीला सुद्धा आपल्याला आवर्तन सरकारकडनं करून घ्यावे लागतील समाधानी. नाहीतर पुढच्या वर्षी नदी सुद्धा तुमची कोरडी ठणठणीत राहणार आहे, पाणी काय सुटणार नाही. कारण का पिण्याच्या नावाखाली आपल्याला आजपर्यंत नदीतनं पाणी येत होतं, पण पुढच्या वर्षी येण्याची शक्यता वाटत नाही काय. त्यामुळे नदीला कॅनलला जशी आवर्तन आहे ती तशी नदीच्या आवर्तनासाठी सुद्धा आपल्याला भांडावं लागणार आहे. ते सुद्धा प्रश्न आपल्याला घेऊन पुढे जावं लागणार आहे. आणि प्रदूषण आज अख्ख्या सगळ्या पुणे परिसरातली घाण आपल्या इथं ह्या नदीत येऊन दाखल होती. मी ही मंगल हॉस्पिटल जे आहे खताळ डॉक्टरांचं, त्या हॉस्पिटलला मी ज्यावेळेस उद्घाटनाला होतो त्याच्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी काही डॉक्टर मंडळी एकत्रित आली. तिथं ज्यावेळेस आम्ही बसलो होतो त्यावेळेस सहज प्रश्न केला की डॉक्टर ह्या भागात सगळ्यात जास्त कशाचे रोग आहेत. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की ह्या भागात सगळ्यात जास्त जर कशापासून ही तयार झालं असलं तर उजनीचं जेवढं पाणी प्रदूषण झालंय त्या प्रदूषणामुळे सगळ्यात जास्त पेशंट ते की कॅन्सरचं पेशंट तयार झालेलं आहे, त्वचा रोगाचं पेशंट तयार झालेलं आहे. केस गळायला आपल्या भागातले सगळ्यात जास्त टक्कल जर कोणाला पडलेलं असलं तर आपल्या भागातल्या लोकांना पडलेलं आहे. तुम्ही कधी पण बघा की पाण्यामुळे केस गळलेले आहेत. कॅन्सर तर घरापर्यंत येऊन पोहोचलाय कॅन्सर. म्हणजे ही पाणी दूषित एवढं झालेलं आहे. ह्याच्यावर सुद्धा आपल्याला धरणाच्या खालच्या लोकांना भांडावं लागणार आहे की ही पुण्यावर जे पुण्यातले सगळे एमआयडीसी आहे, त्या शहर आहे, त्या पुण्यातल्या सगळ्या शहरातले जे पाणी शुद्धीकरण करण्याची जी यंत्र आहे ते शासनाने काय सांगितलेलं आहे की तुमचं अशुद्ध पाणी शुद्ध करून त्या नदीत सोडायचं आहे ती. पण आज सगळी शुद्धीकरण जी यंत्र आहे ती पुण्यातली सगळी बंद अवस्थेत आहे. सगळ्यात कारखान्यांचं जे रसायन मिश्रित जे सगळं पाणी आहे ते सुद्धा सगळं नदीत सोडलं जातंय. ती सगळी यंत्र बंद आहे. प्रदूषण कार्यालय नुसता अहवाल घेतंय आणि त्यांना दर वर्षी पैसे देऊन त्यांच्याकडनं रिपोर्ट घेतला जातो की ह्यांचं हे सगळी यंत्रणा चालू आहे आणि असं ह्यांना पाणी सोडायला परवानगी दिली जाते. ह्याच्यावर सुद्धा आपल्याला भांडावं लागेल आणि लॉंग टर्म काम करावं लागेल. प्रत्येकाला वाटेल की ह्या नदीच्या पाण्याचं आपल्याला काय घेणं देणं नाही, पण हे सगळं आपल्या कुटुंबापर्यंत आलंय. कारण का आपल्या कुटुंबात आजारी पडायचं प्रमाण किती झालंय
की जर आपण आपल्या कुटुंबातले जर तुम्ही 1 वर्षाचा जर हॉस्पिटलचा खर्च काढला तर आपल्याला कळत की हे कशामुळे तयार झाले. म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला ह्या प्रश्नावर सुद्धा आपल्याला उद्या लढा उभा करावा लागेल, आंदोलनासारखा पवित्रा घ्यावा लागेल, नाहीतर शासनाकडे मागणे मोठ्या पद्धतीने करावं लागेल. त्यामुळं इथून पुढच्या काळात सुद्धा ऊस कारखानदारीच्या बाबतीत सुद्धा काम करत असताना आपण सगळेजण माझ्या बरोबर म्हणजे जे कोणी काम करतील ऊसाच्या बाबतीत जे कोणी काम करत त्याला मदत करायला हरकत नाही. आणि त्याच पद्धतीनं आणखी केळीच्या बाबतीत सुद्धा सांगतो की केळीची लागवडी ऊसा क्रॉप पॅटर्न आपल्या भागातलं बदललंय की केळी ऊस कमी झाला आणि केळी चालू झालेले. केळीतलं सुद्धा सांगतो केळीच्या बाबतीतलं पहिलं जैन ह्या कंपनीचे मोनोपोली होते, पण जैन नंतर जैनची रोपं मिळत नाही ती म्हणून एक 10-15 सगळ्या कंपन्या आज सगळ्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत. ह्या सगळ्या मार्केटमध्ये आलेल्या त्या. आणि जैनच्या रोपांच्या बाबतीतला ड्रॉबॅक तुम्हाला सांगतो की 5 महिने अगोदर त्यांचं पैसे बुकिंग करायचे तर 5 महिन्याने आपल्याला रोपं घ्यायचे ते. पण एखाद्या शेतकऱ्याला ज्या महिन्यात त्या शेतकऱ्याकडे पैसा येतं त्या पैशातनं जर त्याला वाटलं की मला आज 1 एकराची जैनची जर लागवड करायची म्हणलं तर 20 रुपयाचं रोप त्याला 28 रुपयाला 30 रुपयाला मिळतंय. ही जे 8 रुपयाचा फरक आहे ही कोण फरकाचं ह्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. ह्यातनं कोट्यवधी रुपयांची उलाढाल व्हायला लागली ह्या सगळ्या कंपन्यांमधून. ह्याच्यावर सुद्धा कुठेतरी आपल्याला नियंत्रण आणावं लागते रे. त्यामुळे शासनाला सुद्धा कंट्रोलिंग सांगावं लागणार आहे की बाबा इथं ह्या केळीच्या रोपांचं तुम्हाला कंट्रोल करावं लागेल आणि प्रत्येक जी केळीची जी रोपं तयार करणारी जे कंपनी आहे त्या किंवा जिथं जी ऊती संवर्धन जी केंद्र आहे ती तिथले रेकॉर्ड सरकारकडे अगोदर असले पाहिजे. आज कोणाकडेच कुठलं रेकॉर्ड नाही, शासनाकडे कसलंही रेकॉर्ड नाही. आणि तुम्ही बघा ज्या वेळेस 25 रुपयाचा दर 30 रुपयावर जातोय, आता मागच्या 2 दिवसापूर्वी काहीतरी पुन्हा दरात मागं पुढं झालेला आहे. ही सगळ्या ऊस म्हणजे केळी घेणाऱ्या सगळ्या व्यापाऱ्यांची मोनोपोली आहे. वरपासून खालीपर्यंत त्यांनी जर एक 8 दिवस ब्लॉक थांबवला की जे व्यापारी म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला केळी द्यावी लागते. म्हणजे केळीच्या दराच्या बाबतीत सुद्धा या परिस्थिती तयार व्हायला लागलेली आहे. उद्या ह्या केळीच्या दरावर सुद्धा केळीला कुठेतरी एक टार्गेट ठेवून हमी भाव मिळावा ही सुद्धा भूमिका घेऊन आपल्याला पुढे काम करावं लागणार आहे. म्हणजे शेतीतल्या सगळ्या प्रश्नावर पुढे आपल्याला काम करायचं असलं तर चांगल्या विचाराची माणसं तुम्हाला तुमच्या बरोबर असणं काळाची गरज आहे. तरच हे सगळं शक्य होईल, नाहीतर शक्य होणार नाही. जाता जाता मी एकच उदाहरण सांगतो. मी कुठल्या कारखान्याच्या विरोधात नाही किंवा कुठल्या कारखान्याच्या समर्थनार्थ नाही, पण मला कारखान्याच्या बाबतीतले काही फ्लेक्झिबिलिटी सारखी सांगायला वाटतं की विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना असेल, हे तानाजी सावंत सरांचा भैरवनाथ शुगर असेल किंवा मोहिते पाटलांचे सगळे साखर कारखाने असतील. खरं तर ह्या सगळ्या साखर कारखानदार एवढी प्रचंड कोट्याधीश मंडळी येते यांनी आपापल्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळायला पाहिलं होतं. पण कुठल्याही साखर कारखानदारांचं मत असं नाही की शेतकऱ्यांना चांगलं पैसे दिलं पाहिजे. हे कुठल्याही साखर कारखानदारांची भूमिका नाही. ना मोहिते पाटलांची भूमिका, ना सावतांची भूमिका, ना शिंदेची भूमिका. मी सगळ्यां जबाबदारीनं बोलतोय. त्याचं कारण काय की प्रत्येक जण हिथं बसलेला प्रत्येक कुणाच्या ना कुणाच्या कनेक्टिव्हिटीत आहे. पण मी ही भूमिका घेऊन निघालेलो आहे की सगळे साखर कारखानदार आपल्या समोर आहेत आणि आपल्याला शेतकऱ्यांबरोबर काम करायचंय म्हणून कारखानदारांना कुठेतरी आपल्याला टोचवावं लागतं. ही भूमिका आपल्याला घेऊन चालावं लागते. त्यातलं एक जाता तुम्हाला उदाहरण सांगतो की मागच्या वर्षी, या वर्षीच्या सीझनला नाही पण मागच्या वर्षीच्या सीझनला तुम्हाला आठवत असेल की फड पेटवून ऊस तोड सगळी करायची. का तर 86-032 ला पाचुटलंय किंवा जर एलतार जादा झालं तर प्रत्येक जण आपला शेतकरी दिवसा डावळ्या आपल्या स्वतःच्या प्लॉटला काढी लावत होता आणि मगच ऊसतोड करत होते. शासनाचा निर्णय काय सांगतोय की कुठलाही ऊसाचा प्लॉट तुम्हाला जळीत करून आणता येणार नाही. पण कारखान्याने मूक संमती देऊन बरा त्यावेळेस सगळे लागणी आणि खोडवी सुद्धा पेटवून नेलेले आहे. तुमच्याही भागात ती ऊस पेटवून नेलेला असते. असंच जाताना मी रोज मुडलीमला जात असताना त्या कारखान्याच्या बाबतीत सांगतो की आकुंबे पाटील 265 लागणीचा चांगला 1 नंबरचा 3 एकराचा प्लॉट होता आणि रोज सकाळी जाताना सहज लक्ष जायचं. आपण बघा जाताना प्रत्येक जण एखाद्या पिकीत जर चांगलं आलं
तर आपल्याला जाता जाता सुद्धा वाटतं याला काय पीक चांगलं सांभाळलं याने. सर मला सुद्धा वाटायचं की याला काय 265 ऊस या शेतकऱ्याने आणलाय चांगला. आणि ऊस तोडणीचा दिवस आला मागच्या वर्षीचं, आणि सकाळी सकाळी 6 वाजता जाताना त्या अख्ख्या प्लॉटला काढी लागलेली होती. आला म्हणलं एवढा चांगला ऊस जळायला लागलाय, प्लॉट का पेटलाय. मी पटकन गाडी साईडला घेतली आणि तिथं जाऊन उभा राहिलो तर कुणीच विजवायचा प्रयत्न करायला नाही. ऊस तोडीवाली ही 20-25 जण कडे उभा राहिलेली. अरे म्हणलं काय झालं, पुणे विजवायचं का. नाही म्हणलं विजवायचं नाही, आम्ही फड पिटवून देऊन आम्ही तोडणार आहे. अरे म्हणलं कुणी तुम्हाला सांगितलं का. माझ्या ती लक्षात आल्यानंतर मी व्हिडिओ चालू केला. म्हणजे प्रत्येकाला कशा पद्धतीनं काय अक्कल हुशारी येते बघा. मी व्हिडिओ चालू केला आणि त्या फडकऱ्यांचं बोलणं मी फक्त कॅच करत गेलो. ती म्हणले ना आम्ही पिठवूनच नेतोय, आम्ही काय हे करत नाही. अरे म्हणलं शेतकरी कुठे आहे ह्याचा. ती दोघं नवरा बायको बाहेरच्या बाजूला उभा राहून बघत होती, गळ्यात टावेल टाकलेला. त्यांना म्हणलं इकडे, त्या दोघं नवरा बायकोला बोलवलं. काय झालंय कशासाठी. तर म्हणले ही कारखान्याची कोणीच आमचा ऊस नेण्याची महिना झाला यांच्या मागे लागलोय, आणि आता काहीतरी अडचण आहे आणि लय ऊसाला पाचूट आहे म्हणून ह्यांनी पिटवून नेऊन हे करायचं ठरलंय. मी त्या शेतकऱ्याचं ऐकलं, त्या ऊस तोड कामगारांचं ऐकलं, आणि मी कॉलेजला गेलो. 11 वाजता मी ती व्हिडिओ सगळं काढलेलं. मी माझं लेटर पॅडवर एक पत्र तयार केलं साखर आयुक्तांना, आणि साखर आयुक्तांना पत्र मेलवरनच पाठवलं. फोन केला की साहेब म्हणलं ह्या भागात, आमच्या भागात सरास सगळे साखर कारखाने सगळ्या शेतकऱ्यांचं ऊस पिटवून न्यायचं, आता जळीत करूनच ऊस तोड चालू आहे. आपला कायदा तर सांगतोय की कुठलाही ऊस जळीताला आणता कामा नाही. म्हणले त्यांना पैसे कमी देतात का. मी म्हणलं त्यांचा लिखित असा करार आहे की जळीत फक्त पाचूट तेवढं जाळायचंय, आणि जेवढं टनेजचं पैसे जेवढं टनेज धरायचं तेवढं द्यायचंय त्यांना, जेवढं कारखान्याचं ठरलेलं पैसे तेवढं द्यायचं नाही. ही ज्यावेळेस साखर आयुक्तांना सांगितलं आणि साखर आयुक्तांना फोटो दाखवले आणि व्हिडिओ पाठवला, साखर आयुक्तांनी ती कारखाना जी ही कारखान्याचा संबंधित कारखाना होता विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, हे पण तुम्हाला सांगतो. आणि मग त्या कारखान्याला 50 लाख रुपयाचे शॉकाज नोटीस आली त्याच दिवशी 4 वाजता की बाबा तुम्ही असं असं जळीत केलेलं आहे. आणि एका सदस्य ही ऊस दर नियंत्रण समितीचे हे सदस्य आहेत, ह्यांचं पत्र आलेलं आहे की सगळे तुम्ही तुमच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले सगळे ऊस तुम्ही जळीत करून नेताय. तर असा हा प्लॉट आहे आणि हा प्लॉट जाळून तुम्ही घेतलेला आहे. याच्या बाबतीत खुलासा करावा, नाही तर कारखान्याला 50 लाख रुपयाचा दंड का करण्यात येऊ नये. मला पण पुन्हा मेल आला की बाबा ह्या कारखान्याला आम्ही अशी दंडाची नोटीस केली. मी आता एक दिवस गेला म्हणला ठीक आहे, काय कारखाना काय करेल ती करत सगळीकडे बंद होईल. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक रिमाइंडर साखर आयुक्तांचा मेल त्यांना गेला की आजच्या तुम्हाला ह्या प्लॉटच्या बाबतीतला आम्हाला खुलासा करावा लागला. कारखान्यावर एवढं प्रेशर आलं की 50 लाख रुपये भरायचे का खुलासा करायला. त्याच्यावर पुन्हा कारखान्याचे एमडी, शेतकी अधिकारी, पुन्हा खालचा तुमचा चिटबाय ह्यांनी एक शक्कल लढवली. टिंबुर्णीला आली ती 10-15 जण, आणि टिंबुर्णी जिथं गारुडे येतं, ही गारुड्यांचं नाही का टिंबुर्णीला गारुडेवाले आहेत, त्या 4-5 गारुडेवाल्यांना घेतलं आणि त्या उसाच्या प्लॉटवर गेली. त्या गावगाड्यात त्या शेतकऱ्याला तिथल्या सगळ्या राजकीय मंडळींनी सांगितलं की अरे असं नाही करून चालायचं, तुला अशा अशा पद्धतीने बोलावं लागलं. तिथं त्या शेतकऱ्याची मुलाखत अशी घेतली की त्या टोपल्यातनं 2 मोठं साप काढलं, त्या पास्टावर ठेवलं, आणि त्या शेतकऱ्याची मुलाखत घेतली की माझ्या उसात हे असलं मोठं साप निघत आहे म्हणून आम्ही पिटवून देतोय, मी स्वतः पिटवून देतोय. आणि मग ती सगळ्या त्या शेतकऱ्यांनी लिहून दिलं. त्यांचा शॉकाची नोटीसमुळं त्यांचा 50 लाख रुपयाचा दंड वाचला. पण तिथून पुढे मात्र कुठल्याही साखर कारखान्याने जळीत करून ऊस नेलेला नाही. ती सुद्धा बिगर जळीत करता ऊस न्यायची सुद्धा भूमिका आपण खंबीर राहिलो म्हणून ती होऊ शकली. म्हणून असं बरीचशी उदाहरणं तुम्हाला काय सांगता येतील. काम करत असताना मी सुद्धा बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी काम करत असतो. त्या माध्यमातून जिथं जिथं आपल्याला कुठं आवश्यकता लागल तिथं तिथं आपण सगळेजण मिळून एकत्र व्हा. आणि युवा पिढीतल्या शेतकऱ्यांनी मात्र स्वाभिमान जागा ठेवून कुठल्याही राजकीय आमिषाला बळी न पडता कारखान्याच्या बाबतीत सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. आता आज या तालुक्याचे आमदार अभिजित आबा पाटलांचा आजचा वाढदिवस आहे. आज उद्या 2 दिवस 3 दिवस सगळेजण वाढदिवस असल्यानंतर सत्कार करणं, त्यांना भेट देणं 100% खरं आहे आणि केलंय पाहिजे.
3 दिवसांनी वाढदिवस झाल्यानंतर मी बुधवारच्याला मी माझ्या संघटनेच्या वतीनं मी आबांकडे जाणार आहे आणि आबांना सांगणार आहे की तुम्ही निवडणुकीत 3,500 रुपये आम्ही उसाला दर देणार आहे ही घोषणा केली. त्या घोषणेचं तुम्ही काय करणार आहे ह्याच्या बाबतीत थोडस मला एकदा आम्हाला क्लिअर चित्र सांगायला. तुम्ही 3,500 रुपये दर देणार आहे, आमच्याकडनं तुमचं स्वागतच असणार आहे. पण तुम्ही 3,500 रुपये दर देणार का नाही या बाबतीत 2-4 दिवसात मी त्यांच्याकडे जाऊन सुद्धा त्यांच्याकडनं खुलासा करून घेणार आहे. त्यांनी सांगितलं 3,500 रुपये जर आम्ही दर देणार आहे, त्यांनी दर द्यायचं जर मग आमच्या समोर कबूल केलं तर आपण विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांनी सुद्धा निवडणुकीत तुम्हाला आठवत आहे का बघा 3,500 रुपये जर अभिजित पाटलांनी दर दिला तर 3,501 रुपया आम्ही दर देऊ हे सुद्धा आश्वासन शिंदे साखर कारखान्याच्या सगळ्या संचालक बॉडीनं त्यांच्या चेअरमन मंडळीनं दिलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे. तुमच्याकडे सुद्धा ती व्हॉट्सअपला त्या फेसबुकला युट्यूब चॅनलला हे सगळं निवडणुकीतल्या घोषणा असणार का. आपल्याला शेवटी साखर कारखानदारांमध्ये भांडणं लावली तरच पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. आज सुद्धा गेल्या 2 सीझन जर बघितलं तर अभिजित पाटलांनी पहिल्यांदा ऊस दराचं कोंड फोडलं म्हणून त्यावेळेस सुद्धा पैसे मिळाले. 2200 रुपये त्यावेळेस दर काढला होता सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखानदारांनी आणि अभिजित आबांनी 2500 रुपये दर काढला म्हणून पुन्हा 300 रुपये सगळ्यांना द्यावं लागलं आणि मागच्या वर्षीचा त्यावेळेस तो दर झाला. तसं आपल्याला कुणाचा ही साखर कारखानदार चांगला का ही वाईट ह्याच्या बाबतीत आपल्याला घेणं देणं नाही. पण साखर कारखानदारीमध्ये कारखानदारांची स्पर्धा लागली तर आपल्या ऊसाचा दर मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि ह्याच्यासाठी मी एकटा जाऊन उपयोग होत नाही. तुमच्यासारखी सगळी 10-20 माणसं माझ्या बरोबर असले मला पण बोलायला तिथं चांगल्या पद्धतीनं त्यांच्या बरोबर हे करता येईल. बाबा आपल्याला शेवटी आम्हाला पैसे द्या तुम्ही, आमचा ऊस आहे, आम्ही ग्राहक आहे, तुम्ही दुकानदार आहे. शेवटी दुकानदारांनी काय रुपये द्यायचे ते तुम्ही द्या पण आम्हाला वेळेवर पैसे दिले पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला सगळ्यांना चालावं लागेल. म्हणून बुजुर्ग मंडळी तर आता काय वय झालेले ती सगळे आता राजकारणात थकलेले येते पण नवीन पोरांनी मात्र या गोष्टीकडे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. इथून पुढे आपल्याला कोणीही रुपया देणार नाही. आपल्या प्रपंचाला जर पैसे लागायचे असलं आपल्याला स्वतःच्या कष्टातलंच पैसे आपल्याला प्रपंचाला उभा करावं लागते आणि त्याच भूमिकेतनं आपण शेतकरी चळवळीबरोबर जर तुम्ही सहभागी राहिला त्यांच्या विचाराबरोबर जर ठाम राहिला तर पुढे भविष्यात सुद्धा तुम्हाला शेती प्रश्नावर आम्ही जिथं जिथं कुठे धडपडतोय त्या बाबतीत सुद्धा चांगले निर्णय तुम्हाला पुढे भविष्यात बघायला मिळतील. म्हणून दुधाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षी दुधाचं आंदोलन सुद्धा आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर केलं आणि दुधाचं आंदोलन केल्यामुळे त्यावेळेस सरकारने आम्हाला दुधाच्या बैठकीला मला तिथं बोलवलं होतं. मी स्वतः सदाभाऊ बरोबर मुंबईला त्या दूध दराच्या बैठकीला होतो. त्यावेळेस दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. त्यांच्या बरोबर बैठक करत असताना ह्या दुधाचा दर कोण महाराष्ट्रात ठरवतोय ह्या बाबतीतलं जर अभ्यास करून जर तुम्ही बारीक लक्ष देऊन जर बघितलं तर ह्या दुधाच्या बाबतीत सुद्धा बाहेरनं ज्या गुजरातमधनं ज्या डेअरी आलेल्या त्या डेअऱ्यांवर सुद्धा प्रेशराईज कोण करतंय ह्याचा सगळा जर आम्ही डाटा बघितला तर त्याचं सगळ्या दुधाचं पुन्हा एकाच ठिकाणी आलं ते म्हणजे सोनाई परिवार. सोनाई दूध संघ हा सगळ्या दुधाचा दर ठरवतोय की कोणाचं 2 रुपये कोणाचं 3 रुपये कमी जास्त करायचे जाईल. ही तिथं आमची पूर्णपणे मानेदादांची आमची तिथं अशी बाचाबाची झाली असाच आरोप नाही केला तिथं की म्हणलं दादा त्या दिवशी सकाळी मी मुंबईला जाताना सोनाईच्या दुधाचं काय रेट बसलाय ते सकाळी घेतलं आणि मला वाटतं अमूलचं पण सांगोला तालुक्यात अमूल डेअरी आलेल्या आहेत त्यांचा दर घेतला. त्या दोन्ही दरांमध्ये 5 रुपयाचा फरक होता की 22 रुपये सोनाईचा बसला होता आणि 27 रुपये त्या अमूलचा दर बसला होता. तिथं मी मंत्री महोदयांच्या समोर उदाहरण दिलं तर म्हणलं एकाच घरात दोघा भाऊचे 2 डेअऱ्यांना वेगवेगळ्या दूध जात आहे म्हणलं 100 लिटर. एक जणाचं जात आहे 22 रुपयाने आणि एक जणाचं जात आहे म्हणलं 27 रुपयाने. 500 रुपयाचा फरक एका दिवसाला त्यांचा फरक पडतोय. त्या जावाजावांची रोज भांडणं चालू आहे म्हणलं घरात की तुम्ही ह्या डेअरीचं दूध घालून त्या डेअरीला घाला. आणि त्यावेळेस दादा म्हणलं दादा सगळ्यात कमी दर आज तुमचा महाराष्ट्रात निघालाय. त्यावेळेस मानेदादांची आमची अशी बाचाबाची झाली. त्यावेळेस ही म्हणजे वस्तुस्थिती आहे. कुठं कोण भांडतंय कोणाला काय हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मला वाटतं धडक साहेबांना ह्या सगळ्या गोष्टींचा माहिती आहे काय आम्ही काय काम करतोय काय नाही. पत्रकारितेतनं त्यांच्याकडे बऱ्याचशा बातम्या सारख्या येत असतात त्या
म्हणून दुधाच्या धंद्यावर सुद्धा आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायसाठी सुद्धा उद्या लढाच उभा करावा लागणार आहे. असे वेगवेगळ्या प्रश्नावर लढा उभा करत असताना आमच्या बरोबर म्हणजे मी कुठल्याही बाबतीत तुमच्याकडे येणार नाही की बाबा मला अमकं करायचंय म्हणून येणार नाही, पण शेतकरी प्रश्नावर भांडायला मात्र तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर राहाल एवढीच मी तुमच्याकडनं आशावाद व्यक्त करतो. मला इथं बोलवलं, माझा मान सन्मान केला, आम्हाला सत्कार केला, याबद्दल मी आपला कायमस्वरूपी ऋणी राहील. एवढंच बोलतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद.